तर सातबाऱ्यावर जर दुसऱ्याचं नाव आलं तर आपण काय करायला पाहिजे याबद्दल संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊया. तर बऱ्याच वेळा जमिनीचा सातबारा काढल्यावरती दिसतं की आपल्या जमिनीवरती कुणा दुसऱ्याचं नाव चुकून आले. अशा वेळी आपल्याला चिंता वाटते की आपली जमीन गेली की काय. तर अशा रीतीने आज आपण पूर्ण कायदेशीर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहूया. सर्वप्रथम हे समजून घ्या की सातबारा म्हणजे मालमत्ता रेकॉर्ड ऑफ राईट्स, म्हणजेच मालकी हक्काचा पुरावा नाही, तर तो राजस्व नोंदवही आहे. त्यामध्ये नाव आलं किंवा चुकलं तर मालकी हक्क आपोआप बदलत नाहीत, पण चुकीची नोंद असल्यास ती दुरुस्त करणे गरजेचे असते. आता सातबारावरती दुसऱ्याचं नाव येण्यामध्ये काही कारणं असतात. प्रामुख्याने नोंदणी कार्यालयाकडून चुकीची एंट्री झाली असते, तर वारसा हक्क नोंदणी करताना झालेली चूक, जमीन खरेदी विक्रीची चुकीच्या अहवालामुळे सुद्धा निर्माण होते. आता सर्वे नंबरचा गोंधळ, त्या कॉम्प्युटराइज नोंदणी जी असते त्यामध्ये त्रुटी, यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महत्वाच्या ठरतात आणि यामुळे ह्या समस्या निर्माण होतात. आता यामध्ये पाऊल काय उचलायचं, तर संबंधित तलाठी कार्यालयात महसूल विभागात लेखी अर्ज द्या आणि योग्य ते पुरावे त्यांना त्या ठिकाणी द्या. खरेदी विक्रीचा दस्त द्या, वारस प्रमाणपत्र द्या आणि तलाठी तुमच्याकडे नमुना अर्ज म्युटेशन एंट्रीमध्ये नोंद करेल आणि जाहीरनामा प्रसिद्ध करून तलाठी कार्यालयामध्ये लावल्यानंतर जर कोणी हरकत घेतली नाही तर तुमची नोंद मंजूर होते व तुम्हाला तुमचे नाव त्यामध्ये लावले जाते. जर त्यावर हरकत आली तर सदर प्रकरणाची मंडल अधिकारी, सर्कल ऑफिसर यांच्याकडे, तहसीलदारांकडे सुनावणी होते आणि सुनावणीच्या निर्णयानंतर दुरुस्ती केली जाते. आता हे सुद्धा त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की अपील करायचे झाल्यास उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तुम्ही अपील करू शकता. गंभीर प्रकरणांमध्ये सिव्हिल कोर्टात सुद्धा या ठिकाणी राईट्स आहेत. सिव्हिल कोर्टाला तुम्ही दावा दाखल करू शकता. आता सातबारावरती दुसऱ्याचं नाव आलं म्हणजे जमीन गेली असे नाही, फक्त योग्य ती कागदपत्रे थोडी काळजी घेतली तर नोंद सहजरित्या दुरुस्त करता येऊ शकते.